नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला कमालीचा ट्विस्ट पाहायला मिळतोय. तारिणी आणि केदारच्या रोमॅन्टिक बर्थडे सेलिब्रेशनने मात्र दोघांमधले सुंदर मोमेंट्स मात्र आपल्याला पाहायला मिळाले. होय प्रेक्षकांनो, एकीकडे प्रेमाने भरलेलं वातावरण, पर दुसरीकडे मात्र मालिकेत असा काही खेळ चालू झालाय ज्यामुळे पुढच्या काही क्षणात सगळ्यांचा विश्वासच आता उडालाय. कारण बिझनेस हा शेवटी विश्वासावरच चालतो ना. असा ट्रस्ट नसेल तर कितीही मोठी डील असली तरी त्याला काहीच फायदा नाहीये, असं मात्र कौशिकी केदारला बोलत असते. आणि याच वेळेला प्रेक्षकांनो, युवराजला मात्र परत एकदा तोच रहस्यमय व्यक्तीचा कॉल आलेला असतो आणि युवराजच्या मनात मात्र यावेळेस खूप मोठा संशय निर्माण झालाय. कारण रोज वेगळ्या वेगळ्या आवाजात बोलणारी ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? जो माणूस स्वतःच्या खऱ्या आवाजाने बोलत नाही, मग त्याच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? युवराज स्पष्टपणे सांगतो की मला तुमच्यावर विश्वास नाहीये. आणि इकडे मात्र मित्रांनो, कौशिकी बिझनेसमध्ये आता काहीतरी मोठं घबाड करण्याचा आता प्लॅन करत असते. बिझनेसमध्ये ट्रस्ट किती इम्पॉर्टंट आहे, किती व्हॅल्युएबल आहे याचं महत्त्व ती फोनवर सांगत असते केदारला. आणि ज्या ट्रस्टबद्दल कौशिकी बोलते ना, त्याच वेळी तिच्या आजूबाजूला विश्वासघाताचा इतका मोठा खेळ आता चालू झालाय. आणि जबरदस्त पद्धतीने टेक्नोने मात्र आता एक मूव्ह घेतलाय. टेक्नोने या सगळ्यांची कॉल आता रेकॉर्ड केली. युवराजला आलेला कॉल चक्क टेक्नोने रेकॉर्ड केलाय. ट्रॅक तर केलाच होता आणि ही सगळी माहिती केदार तारिणीला दिली आहे. केदारला मात्र आता सगळं लक्षात आलंय. एका क्षणाचाही विलंब न करता तारिणीला त्याने सगळी अपडेट दिलेली असते. मग मात्र आजच्या भागातली सगळ्यात मोठी बातमी प्रेक्षकांना आपण पाहतोय ती म्हणजे आज संध्याकाळी युवराज फायनली त्या व्यक्तीला भेटणार आहे. हे ऐकून तारिणीला मात्र आता जाणवतं की हीच आपल्यासाठी मिळालेली खूप मोठी संधी आहे. कारण युवराज आणि त्या व्यक्तीची भेट झाली तर रोज आवाज बदलून बोलणारी ती रहस्यमय व्यक्ती नेमकी कोण आहे त्याला मात्र आज समोर आणायचे. आणि फायनली प्रेक्षकांनो, तारिणीने असा काही सिक्सर मारलाय ना, कौशिकी आणि युवराजचं सगळं बिंगच फुटलंय. कौशिकी युवराजला रंगे हात तिने पकडलेलं असतं. कौशिकी एका मोठ्या क्लायंटसोबत आता मीटिंग आहे असं कारण सांगून खूप मोठी ड्रगची डील करायला मात्र निघालेली असते. तिला माहिती आहे की केदारला मी एका मिनिटात उल्लू बनवून निघणार आणि इकडे मात्र केदार मला आत्ताच्या आत्ता जावं लागेल. कौशिकी मात्र घाईघाईने निघते. प्रेक्षकांनो, केदारला मात्र आता खूप मोठा डाऊट आलेला असतो. कौशिकी खरंच क्लायंटला भेटायला चालली आहे की पुन्हा एकदा खूप मोठा गेम करणार आहे? इकडे केदार सुमीला तारिणीचं सगळं अपडेट घेतो आणि टेक्नोकडून मिळालेल्या माहितीमुळे परिस्थिती मात्र पूर्णपणे बदललेली असते. केदार सुमीकडून तारिणीची सगळी अपडेट घेऊन तो मात्र आता निघतो. त्याला प्रश्न पडलाय की तारिणी नेमकी कुठे गेली. तेव्हाच प्रेक्षकांनो, खूप मोठा सस्पेन्स आपल्याला पाहायला मिळालाय. तारिणी तडकाफडकी आता बेलसरेच्या घरातून निघते आणि तारिणी जाते ती म्हणजे कौशिकीच्या पाठीपाठी. इकडे ऑटोमधून तारिणी तिचा पाठलाग करते. कौशिकीला मात्र अजिबात कल्पना नाहीये की तारिणी ज्या मिशनवर निघाली त्याच मिशनच्या मार्गावर आता इकडे कौशिकी मात्र तिला सापडणार आहे. आणि प्रेक्षकांनो, कौशिकीची सावली बनून तारिणी तिचा पाठलाग करते आणि केदारला मात्र तिची काळजी वाटायला लागली. त्याला वाटतं आता तारिणीच्या जीवाला धोका नको यायला. कौशिकी मात्र अचानक अशी बाहेर गेली. कौशिकी कुठे जाते, कौशिकीच्या गेम मागचं खरं सत्य काय, हे सगळं आता तारिणीने थेट तिच्यावर प्रेक्षकांनो अटॅक केलेला असतो. तिच्या टीमने मात्र आता कौशिकीला रंगे हात पकडलेलं असतं. आत्तापर्यंत सगळ्या खेळाची खरी सूत्र कौशिकीच चालवत होती, जी सगळ्यांना आपल्या डावामध्ये बरोबर अडकवत होती, जिच्या एका मूव्हने सगळी दिशा बदलत होती. त्याच कौशिकीताईला म्हणजेच कौशिकी हीच खरा सूत्रधार, तिला मात्र तारिणीने थेट अटक केलेलं आहे. होय प्रेक्षकांनो, कौशिकीचा सगळा फासच आता उलटा पडलाय. जिला वाटत होतं मी सगळं कंट्रोल करते, पण नाही, कायद्याचा हात मात्र तिच्यावर आता पडलाय. अख्खं खांडेकर कुटुंब मात्र या प्रकरणात आता अडकलेलं आपल्याला पाहायला मिळाले. होय प्रेक्षकांनो, गुलाबच्या वरचा खरा मास्टरमाइंड कोण, तर ती दुसरी तिसरी कोणी नाही तर कौशिकीताईच आहे. हे मात्र तारिणीने आता शोधून काढलेलं असतं. इकडे मात्र आजच्या भागामध्ये जबरदस्त सस्पेन्स मात्र पाहायला मिळतोय. तारिणी आता मात्र भेटीला निघालीये कौशिकीच्या. नाही प्रेक्षकांनो, तारिणी आता निघालीये युवराजला पकडायला. कौशिकीला तर आता तिने चांगली गचांडी पकडली, पण आता गुलाबच्या बॉसपर्यंत तारिणी पोचलीये. पण युवराजला जो कोणी फोन करतोय तो मास्टरमाइंड कोण आहे, गुलाबचा तो अजून दुसरा पार्टनर आहे का, हे सगळं प्रेक्षकांनो तारिणीला कळून चुकलेलं असतं. इकडे गेम कोणाच्या हातात आहे हे अजिबात महत्त्वाचं नाही, पण गेम कधी उलटा
करायचा हे मात्र आपल्या तारिणीला पक्क माहिती आहे. कौशिकीचा खेळ तारिणीने एका झटक्यात प्रेक्षकांनो गेम ओव्हर केलेला असतो. खऱ्या अर्थाने तारिणीचं मिशन आता तिरंगा चालू झालेलं असतं. याच मिशन तिरंगाच्या टार्गेटसाठी तारिणीने सगळ्यात पहिला आता हिट लिस्टवर धरलंय ते म्हणजे कौशिकी खांडेकरला. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय चेतनाला आता बड्डे बद्दल कळलंय. मस्त जबरदस्त बड्डे सेलिब्रेट करणार असतात. इकडे सकाळी सकाळी आपल्या केदारने तारिणीला उठवले. बॉस उठ, 12 वाजून गेलेत, आता पूजा करायची ना तुला. तारिणी म्हणते अरे काय चुकलायस का तू, फक्त 12च वाजले. इकडे मात्र तारिणीला खूप मोठं 12 वाजता त्याने सरप्राईज दिलेलं असतं. होय प्रेक्षकांनो, मालिकेत खूप सुंदर असं वळण आपल्याला पाहायला मिळाले. बिचाऱ्या तारिणीला आतापर्यंत कधी सुख मिळालं नाही, ते सुख मात्र केदार तिला देतो. तिचा बड्डे सेलिब्रेट करायचा प्लॅन केलाय. खूप सुंदर डेकोरेशन, खूप छान विश, खूप सुंदर केक त्याने बनवलेला असतो आणि इकडे तारिणी मात्र खुश होते. दोघांचा मस्त तो फ्रूट केक आता कटिंग वगैरे होते, खाणं होतं, मस्त रोमॅन्टिक डान्स चालू होतो. होय प्रेक्षकांनो, केदार सगळ्या तिच्या इच्छा पूर्ण करत असतो. तिला केक खाऊ घालतो, ती सुद्धा त्याला केक भरवते, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सुद्धा देते. तारिणीला आता मात्र रडायला येतं. बॉस आज का रडतीयस तू, आज तुझा दिवस आहे, हसायचा दिवस आहे, अजिबात रडू नको. तेव्हा मात्र ती म्हणते अरे असा वाढदिवस माझा कधीच सेलिब्रेट झाला नाहीये, तूच करू शकतोस हे सगळं. अगं मग मी करणारच ना, मी तर तुझा नवरा आहे. नवरा होऊन मी तुझा बड्डे सेलिब्रेट नाही करणार तर मग कसं होईल ग. माझ्या बायकोचा वाढदिवस, तेही माझी बायको एवढी डॅशिंग सिंघम लेडी आहे ना, मग मी तर सगळं करणार आहे. इकडे मात्र केदारच्या बोलण्यावर तारिणी खूप हसायला लागते. आज तुझा वाढदिवस आहे, थोडंसं एन्जॉयमेंट तर करायचीच आहे ना. लगेच स्पीकर लावतो, गाणी वाणी लावतो, मस्त प्रेक्षकांनो रोमॅन्टिक डान्स त्यांचा चाललेला असतो. एक्झॅक्टली आता केदार जसं करतो ना, तारिणीला तेच पाहिजे असतं. छान दोघांची रोमॅन्टिक नाईट आता सेलिब्रेशन चालू असतं. इकडे मात्र तारिणी विचार करत असते, घरच्यांना या सगळ्या गोष्टी आता सांगायच्या का, कसं करायचं आणि काय करायचं की माझ्या बड्डेमुळे काही गोष्टी बदलतील, आपल्याला या बदलल्याच पाहिजे. तेव्हा केदार म्हणतो बॉस जशी तुझी इच्छा आहे तसं सगळं आपण एन्जॉय करू. आवाज बारीक तर आवाज बारीक, पण रोमॅन्टिक डान्स मात्र तुला माझ्यासोबत करायचं आहे. इकडे प्रेक्षकांनो छान आता त्यांचा डान्स वगैरे चालू असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतोय तारिणी एक एक करून सगळं डेकोरेशन काढत असते. एकीकडे तिच्या आईसोबत गप्पा मारत असते, वसुधाच्या फोटोसोबत ती बोलत असते. आई खरंच केदारने किती छान सेलिब्रेट केला माझा, खरं तर माझी इच्छा नव्हती तरी त्याने माझा बड्डे सेलिब्रेट केला. कोणीतरी तुझ्यानंतर माझा बड्डे इतका छान केला ग, खरं तर त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच त्या प्रेमाखातर मी चुपचाप राहिले, मी काही बोलले नाही. पण जोपर्यंत तुला न्याय मिळणार नाही आहे, तुझा गुन्हेगार पकडल्या जात नाही, अजिबात मला सेलिब्रेट करायची इच्छा नाही आहे. ज्या दिवशी गुन्हेगाराला मी पकडेल ना, त्या दिवशी थाटात माझा बड्डे सेलिब्रेट करेल. इकडे मात्र प्रेक्षकांनो तारिणी सुमीला सगळं फोन करून सांगते, केदारने काय काय केलं, काय काय नाही, सगळं डिटेल देते. सुमी मात्र प्रेमाने म्हणते तारिणी येतेस का गं इकडे आज. तेव्हा तारिणी मात्र म्हणते सुमी नको गं, आज जरा कामं आहेत, उगाच सगळ्यांना त्रास नको, कशाला सेलिब्रेशन वगैरे करायचं, जाऊ दे, मला आधीच घरात खूप कामं असतात. आता मात्र सुमी म्हणते मला माझ्या धनुषवर गॅरंटी आहे, माझा धनुष तिच्यासाठी काही ना काही जोरदार प्लॅन करेल, तिचा बड्डे मात्र धमाक्यात करेल. तारिणीचा वाढदिवस साधासुद्धा तो जाऊच देणार नाही आहे. दुसरीकडे केदार चेतना काकू आता इकडे बोलत असतात. आज तारिणीचा वाढदिवस आहे, काकूला खूप आनंद होतो. तारिणी वाढदिवस आहे, थांब मी जाते तिला विश करते. केदार म्हणतो हेच तर आपल्याला करायचं नाही ना, तुम्ही शांत राहा, घरात कुणीच तिला विश करू नका, पण आपण दणक्यात तिची पार्टी करूया, काहीतरी वेगळं सेलिब्रेट करायचे काकू मला. तेव्हा मात्र ती म्हणते काय केदार किती रोमॅन्टिक रे तू, तारिणीला मात्र काहीच कळू देऊ नका काकू की सरप्राईज आपल्याला द्यायचे, मग सरप्राईज कसं राहील ना. तेव्हा मात्र आता ती पार्टीमध्ये तयार होऊन येईल, तेव्हा आपण तिला मस्त सरप्राईज देऊ. केदार म्हणतो तसं नाही काकू, आता मी सगळी अरेंजमेंट करतोय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. इकडे मात्र प्रेक्षकांनो चेतना काकूलाही सगळं पटलेलं असतं. तेवढ्यात तारिणी म्हणते काय कशाबद्दल बोलताय तुम्ही, कसलं सेलिब्रेशन. आता हे दोघे एकदम बिचकतात. तारिणीला काय उत्तर द्यायचं त्यांना काहीच कळत नाहीये, गोष्टी आता कशा मॅनेज करायच्या. इकडे मात्र केदार काकू बरोबर सांभाळून घेतात. केदारला सांगितलं होतं की भाज्या आणायला, काही आणलं नाही या पोराने, पावसा पाण्याचे दिवस आहेत, थोड्या भाज्या खराब येतात ना, तेच त्याला मी सांगत होते, अशा भाज्या आणायच्या नाही, तब्येत बिघडू शकते. इकडे मात्र
मात्र चेतना उल्लू बनवते आणि आता ती म्हणते कौशिकीने आता त्याला खूप जास्त काम दिलंय, मला असं वाटतंय संध्याकाळपर्यंत हा फ्री होणारच नाही. तेव्हा तारिणी म्हणते खरंच खूप जास्त काम आहे. केदार म्हणतो हो ग, आता डायरेक्टली ऑफिसला जायचं, कामाचा आज जरा जास्त लोड आहे ना. तारिणी म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही, तू कामाला जा. चेतना मात्र म्हणते कामालाही जा, तुम्ही दोघं एन्जॉयसुद्धा करा. तेव्हा तारिणी मात्र म्हणते एन्जॉय कसलं एन्जॉय, मी आता सुमीकडे चालले. खरं तर आता लग्नाची तारीख काढायची आहे काव्याची, म्हणून मला तिकडे जाऊन सगळी मदत करायची आहे, माझ्या मदतीची गरज आहे त्यांना. चेतना म्हणते अच्छा लग्नासाठी चालली आहे, नवरा बायको मला वाटलं फिरायलाच चालली आहे. तारिणी म्हणते नाही हो, आम्ही कुठे चाललो नाही, बघा तुम्ही, तो ऑफिसला चाललाय, मी सुमीकडे चालले. केदार तू मला सोडवशील का? केदार म्हणतो ठीक आहे बॉस, चल तू माझ्यासोबत. इकडे मात्र केदार बरोबर चेतनाला इशार करतो का चेतना काकू सगळी तयारी करून ठेवायचं, त्याला आठवण करून देतो. तारिणी केदार आता गेल्याच्या नंतर तारिणीचा वाढदिवस, केदारचं सरप्राईज पार्टी, हे सगळं आता दणक्यात चालू असतं. प्रेक्षकांनो इकडे मात्र तारिणी थोडीशी टेन्शनमध्येच असते, तिला काहीतरी विचित्र वाटतच असतं, कारण केदार देवाला प्रार्थना करतोय देवा काही होऊ दे पण चेतना काकूने काही गडबड करायला नको, त्यांची ओव्हर एक्साइटमेंट आता महागात पडायला नको, नाहीतर सगळा प्लॅन खराब होईल. तेव्हा चेतना लगेच दयानंद खांडेकराला भेटते, त्यांना म्हणते भाऊजी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, तुम्हाला माहिती आहे का आज आपल्या तारिणीचा बड्डे. आता तेव्हा दयानंद म्हणतं अच्छा आज तारिणीचा बड्डे, थांब मी तिला लगेच कॉल करतो. चेतना म्हणते नाही भाऊजी, केदारनी सांगितलंय अजिबात तिला कोणी विश करू नका. इकडे चेतनाने बिंग तर फोडलेलं असतं आणि वरून आता तीच घाबरलेली असते, तिला सरप्राईज द्यायचे, कोणीही तिला विश करू नका, त्यांना छान एन्जॉय करू द्या. तेवढ्यात प्रेक्षकांना आता केदारला भीती वाटते की काकू काही ना काही आता इकडं भांडं फोडणार आहे. इकडे मात्र तारिणीकडे तो बघत असतो, घाबरत असतो. तारिणी म्हणते काय चेतना काकूसोबत एवढं काय बोलतोयस तू, मला कळत नाहीये तुझं काय चाललंय. बॉस आपल्याला जायचंय ग, चल बरं उगाच तू आता टाइमपास करू नको. इकडे केदारने जबरदस्त सरप्राईज प्लॅन केलेलं असतं, आता मात्र सगळ्यांनी तिला विश केलं असतं तर सरप्राईज खराब झालं असतं, म्हणून मी तुम्हाला कुणाला सांगू दिलं नाही. जेव्हा केदार हे सांगतो तेव्हा मात्र सगळ्यांना कळतं. आता मात्र चेतनाने सुद्धा सिक्रेट ठेवलं. इकडे तुम्ही सुद्धा मला बोलायला चान्स दिला नाही ना भाऊजी, आता मी तुम्हाला बोलायला संधीच दिली नाही, नाही तर तुम्ही तर बिंग फोडलं असतं, म्हणूनच मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. आपल्याला तारिणीचा वाढदिवस खूप ग्रँड करायचा आहे. मग आता तारिणीचा वाढदिवस एवढ्या जोरात सोरात सेलिब्रेट होईल ना, इतक्या दिवसानंतर आपल्या घरामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे, सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना. पद्मिनी म्हणते बघा या घरामध्ये अजिबात सेलिब्रेशन करायचं नाहीये, काय स्पेशल तुम्हाला करायचे ते तमाशे तिच्या माहेरी जाऊन करा. इकडे दुसरीकडे पद्मिनीचा संताप आणि तारिणी मात्र सुमीच्या घरी पोहोचली. सुमीला आवाज देते, सुमी कुठेस तू. सुमी तिच्या समोर येते, सुमीचा आशीर्वाद घेते, वाढदिवसाच्या सुमी शुभेच्छा देते. तारिणी मात्र पाया वगैरे पडते, थँक्यू बोलते. तेव्हा मात्र रेखाचं तोंड वाकडं. तारिणी मात्र म्हणते अगं नवऱ्याने इतका छान प्लॅन केला, फ्रूट केक काय, डेकोरेशन काय, काहीतरीच त्याने थेरं केले ग. इकडे मात्र पद्मिनी खांडेकर मात्र चिडलेली असते, काय हो तुमच्या लाडक्या सुनेचा वाढदिवस आहे ना, मग तुम्हाला तर भलताच आनंद झालेला दिसतोय, खूप आनंदी दिसताय तुम्ही, काय जोरदार सेलिब्रेशन वगैरे करायचं नाहीये. दयानंद खांडेकर म्हणतात अगं तारिणीचा वाढदिवस आहे, मग सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना. ती म्हणते काय गरज आहे या गोष्टींची, मला नाही वाटत या सगळ्यामध्ये तुम्ही पडलं पाहिजे. घरामध्ये इतकं टेन्सचं वातावरण होतं, आपल्या युवराजला जेल झाली होती. तेव्हा चेतना म्हणते वहिनी असं नाही, पण लग्नानंतर तिचा पहिला वाढदिवस आहे ना, आम्हालाही वाटतं की तो चांगला सेलिब्रेट करावा. तिला आई नाही आहे, काय होतं आपण तिचं आईसारखं सेलिब्रेशन केलं तर, त्याही मुलीला वाटत असेल ना, काहीतरी अपेक्षा असतील ना. पद्मिनी मात्र आता तिच्या अटीवर अडूनच असते, अजिबात काही सेलिब्रेशन करायचं नाहीये. दयानंद खांडेकर म्हणतात काय ग, काय प्रॉब्लेम काय तुला, घरामध्ये एखादी चांगली गोष्ट होत असेल तर सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे, त्याच्यामध्ये आडकाठी का घालतीस तू. तेव्हा ती म्हणते काही असो पण याच्यामध्ये मला पडायचं नाहीये, घरात सेलिब्रेशन होणार नाही म्हणजे नाही. दुसरीकडे तारिणीला आता विचारत असते घरचे सगळे कुठे गेले, सगळ्यांना वेळ होणार आहे का. तेव्हा सुमी म्हणते अगं काव्याला दागिने घ्यायला गेलेत. तारिणी बिचारी तिच्या बाबांची वाट पाहत असते, तिला वाटतं बाबा यावे, मला विश करावं. सुमी म्हणते नाही ग, बाबासुद्धा त्यांच्यासोबत गेलेत ना, मला माहिती आहे तू कसली वाट पाहतेस. इकडे मात्र चेतना पद्मिनीला समजावत असते की तिचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे ना, मग आपण सेलिब्रेट करू, जास्त काही नाही हो वहिनी, पण थोडं तरी त्या पोरीला काहीतरी अपेक्षा असतील ना. आता वाढदिवसाला येण्याचं मला कोणी फोर्स करायचा नाही, अजिबात घरात दंगा मस्ती मी खपवून घेणार नाहीये. मला काडी मात्र त्या तारिणीच्या कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही.
नाही आहे, माझ्याकडून कोणीही कसली अपेक्षा करू नका, हे ऐकल्याच्या नंतर तिकडून मात्र ती रागारागाने निघून जाते. दयानंद खांडेकर म्हणतात, हिची इच्छा असो की नसो, तारिणीचा वाढदिवस तर आपण करायचा, दणक्यात साजरा करायचा, जोरदार सेलिब्रेशन करायचं. हे सगळं ऐकून पद्मिनी तन करून तिकडून निघून जाते. आता मात्र इकडं सुमी म्हणत असते, मला वाटलं होतं माधव तुला दरवर्षी ज्या गोळ्या देतो त्याचीच तुला अपेक्षा असेल, पण मला असं वाटतं आता त्याची तुला गरज नाही आहे. तारिणी त्या गोळ्या घेते आणि सुमी याच तर गोळ्यांची मी वाट पाहत होते ना, म्हणून ती खुश होते. आणि अजूनसुद्धा लहानपणीच्या गोष्टी तू विसरली नाहीस बाळा. तारिणी सुमीला मिठी मारते. इकडे मात्र प्रेक्षकांनो आपला आजचा भाग संपतोय. आता मात्र युवराजचं खूप मोठं कारस्थान चालू असतं. त्याला परत परत त्याच अननोन पर्सनचा कॉल येतो. आता मात्र युवराज स्पष्ट बोलतो, जो माणूस खऱ्या आवाजाने निदान बोलतही नाही त्या माणसावर मी कसा विश्वास ठेवेल. म्हणजे मला तुमच्यावर काडी मात्र विश्वास नाही आहे. तर दुसरीकडे कौशिकी फोनवर असते. ती मात्र म्हणते, कसं आहे ना, आज मला सुद्धा खूप मोठी मीटिंग आहे. तेव्हा युवराज मात्र म्हणत असतो, ट्रस्ट तर इम्पॉर्टंट आहे ना बाबा, सगळं ट्रस्टवरच चालतो बिझनेस, आणि हे नातं पैसा सगळं ट्रस्टवरती चालतं. मग तुम्ही कोण आहात? जो माणूस मला खरोखर त्याचा आवाज ऐकवत नाही त्या माणसावर मी का विश्वास ठेवू? मी नाही विश्वास ठेवू शकत, सोडून द्या, आपल्यामध्ये कधीच काही डील होऊ शकणार नाही आहे. तेव्हा मात्र समोरून होकार येतो आणि इकडे कौशिकीचं काहीतरी वेगळंच चालू असतं. कौशिकी म्हणते, आपल्या व्यवहारामध्ये ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे, खूप मौल्यवान आहे विश्वास असणं. टेक्नोला मात्र प्रेक्षकांनो सगळी टीप लागलेली असते. टेक्नोने जबरदस्त कामगिरी केलेली असते. लगेच तारिणीला त्याने इन्फॉर्म केलं आहे, बॉस एक महत्त्वाची अपडेट आहे. युवराजला परत त्या नंबरवरून फोन आला आहे आणि तो कॉल रेकॉर्ड झाला आहे. आता तारिणी सज्ज झाली. प्रेक्षकांनो केदार आपल्या कामात बिझी असतो. तेव्हा तो म्हणतो, सुमी मी सगळं मॅनेज करतो, पण आता थोडा मी कन्फ्यूज आहे, तारिणी कुठे? इकडे मात्र तारिणी तडक निघाली आहे. प्रेक्षकांनो सुमी म्हणते, अरे ती तर निघाली आहे ना, ती तर तेव्हाच गेली, आत्तापर्यंत घरी पोचायला पाहिजे होती, घरी आली नाही का ती? सुमी जेव्हा म्हणते तेव्हा केदारच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला वाटतं की ते बॉस गेली कुठे. इकडे तारिणीला शोधायला केदार निघतो, पण तारिणी मात्र आता कौशिकीच्या पाठलागाच्या मागे जाते आणि त्या व्यक्तीला आणि कौशिकीला रंगे हात पकडते. होय प्रेक्षकांनो, युवराजसुद्धा ज्या माणसाला भेटणार आहे सगळ्यांनाच कौशिकीने आता इकडे ज्यांना काही गुंतवलेलं असतं तारिणीने त्यांना रंगे हात पकडलेलं असतं. गुलाबच्या वरचा मास्टर माइंड मात्र तारिणीच्या हाताला लागलेला असतो. इकडे मात्र तारिणी जबरदस्त पद्धतीने ॲक्शन घेते आणि गुलाबच्या वरचा मास्टर माइंड आहे ती म्हणजे कौशिकी. आता मात्र प्रेक्षकांनो तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. उद्याच्या भागात परत भेटूया नवीन भागाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.